पुनर्विवाह भाग 31. त्याने हळूच तिला आपल्या मिठीत घेतले. ती लाजून मागे झाली आणि गुड नाईट झोपा असे बोलून त्याच्याकडे पाठमोरी होऊन बेडवर झोपली आणि गालातल्या गालात हसू लागली. त्याला तिचे वागणे खूप आवडले. तोही तिला चिडवण्यासाठी म्हणून मुद्दाम दोघांच्या मध्ये 2 उश्या ठेवून झोपला होता. पण इथे मात्र फासा उलटाच पडला. त्याच्या या कृतीने तिच्या मनात परत मागचे विचार डोकावू लागले होते. आणि खरंच आदित्य, नाही नाही, मी चुकीचा विचार करते की काय, असे म्हणून स्वतःला बजावू लागली. आदित्य बिचारा डॉक्टरांनी सांगितल्यामुळं तिच्याशी जवळीकता टाळत होता. आरोही विचारतच होती आणि झोपी गेली. सकाळी लवकर उठून आदित्य नेहमीप्रमाणे व्यायाम करू लागला होता. आरोही सुद्धा झोपेतून जागी झाली. आदित्यला व्यायाम करताना बघून ती सुद्धा गेली. मध्ये येऊन उभी राहिली. व्यायाम करून झालेले आदित्याचे पिवळदार शरीर बघून तिला खूप छान वाटले. व्यायाम थांबवून तो देखील तिच्याकडे बघतच होता. आता झोपेतून उठल्यामुळं आळस देतानाचा तिचा तो क्यूट चेहरा त्याला फार आवडलेला होता. आदित्याचा एकटक बघण्याने तिला कसे तरीच वाटले होते. ती आत येऊन फ्रेश व्हायला निघून गेली. आदित्य त्याचा राहिलेला व्यायाम पूर्ण करून आत आला होता. आरोही सुद्धा आंघोळ करून बाहेर आलेली होती. आज बऱ्याच दिवसाने तिने साडी नेसलेली होती. ओले केस पुसतच ती बाहेर आली. तिचे ते रूप बघून आदित्यला आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. त्याला तसे बघून ती खोलीच्या बाहेर येण्यासाठी दरवाजाजवळ टक टक उघडायला आली. तसे तिच्या मागून जाऊन आदित्यने एका हाताने दार बंदच ठेवले आणि तिला कोंडीत पकडले. ती मागे मागे जातच होती आणि आदित्य तिच्याकडे एकटक बघत समोर जात होता. एका क्षणी ते दोघांच्या खूप जवळ आलेले होते. दोघांचेही श्वास खालीवर होत होते. आरोहीने गच्च डोळे मिटले आणि तशीच दाराला टेकून उभी राहिली. आदित्यने तेथे असलेल्या टावेल घेतला आणि आंघोळीला पळाला. बराच वेळ झाला काही हालचाल जाणवलीच नाही. म्हणून आरोहीने डोळे उघडले तर आदित्य तिला बाथरूमच्या दारातून हसून चिडवत होता. ती लटकेतच रागावली आणि केस बांधून खाली गेली. खाली येऊन देवपूजा आटोपली. चहा व नाश्ता तयार करून आदित्यसाठी टिफिन तयार करू लागली. किचनमध्ये असताना तिच्या नाजूक कमरेला अचानक बोटांचा स्पर्श जाणवला. तिने झटकन मागे वळून बघितले तर आदित्यने तिला आपल्या मिठीत घेतले होते. तिला अजून चूर झाली. घाबरून इकडे तिकडे बघत, हे काय आहे, कुणी बघेल ना, सोडा ना मला, असे बोलून त्याच्या मिठीतून सुटण्याची धडपड करू लागला होता. पण आदित्य काही तिला सोडायच्या तयारीतच नव्हता. तितक्यातच वहिनीसाहेब अशी लताबाईंची हाक ऐकू येताच दोघेही भांबावले. आरोही गॅसकडे वळाली तर आदित्यने तिथल्याच रिकामा ग्लास तोंडाला लावला. आदित्यला किचनमध्ये बघून, लताताई, हे काय दादा, दादा आज तुम्ही चक्क किचनमध्ये आलात, असे बोलून हसतच सरिताताईंना शोधत त्यांच्या खोलीमध्ये निघून गेल्या. आरोहीने डोळे वटारून त्यांच्याकडे बघितले. तोही खट्याळच हसला. थोड्याच वेळात आई व वरद सुद्धा तेथे आले. आरोहीने सगळ्यांसाठी नाश्ता वाढला आणि स्वतःही बसली होती. आदित्य मुद्दामच टेबल खालून तिच्या पायांना स्पर्श करत होता. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगभर गुदगुल्या होत होत्या. मध्येच तिने पाय मागे घेतला आणि चुकून आदित्य व वरदच्या पायाला स्पर्श करू लागला होता. हे बघून वरदने, दादा काय चाललेलं आहे, असे विचारले. तेव्हा त्याच्या काही लक्षात आलेच नाही आणि बिचारा लाजला. आरोही मात्र आदित्यच्या या कृतीने गालातल्या गालात हसू लागली होती. तिला खूप हसू येत होतं. आदित्यही तिच्यावर खोटं खोटं रुसलेला होता. ऑफिसला जाण्यास आधी खोलीत आल्यावर तिच्याशी बोललाच नाही. तिने त्याला बाय केले तेव्हा देखील तो राग आल्याचं दाखवत निघून गेला. बिचाऱ्या आरोहीला काही कळेनासच झालं. यांना काय झालेलं आहे तिला काही कळत नव्हतं. त्याच्या लहरी वागण्याचे कारण तिला आजपर्यंत काही उमगलेलेच नव्हते. तिने त्याला मेसेज केला पण त्याचा रिप्लाय आलाच नाही. दुपारी जेवणाच्या वेळी देखील कॉल करून बघितला पण उचललाच नाही. त्यामुळे तिला अजूनच भीती वाटू लागली होती. यासोबतच संशयही तिला येत होता. आदित्य खरंच राधिकासोबत तर नसेल ना, असं तिला वाटत होतं. त्या विचाराने तिला जेवणही गेले नाही. क्लासला जायचे म्हणून खोलीत येऊन तयार झाली. तितक्यातच बेल वाजली. तसे तिने दार उघडले तेव्हा एक कुरिअरवाला तिच्या हातात कुरिअर टेकून निघून गेला होता. तिने त्यावर असलेले नाव वाचले.
राधिका आदित्य कुरिअर वरचे नाव वाचून आरोहीला 2 सेकंद गरगरल्यासारखेच झाले. तिने कसेबसे स्वतःला सावरलं. आतून सासूबाई कोण आहेत असे विचारतच होत्या. आरोही म्हणाली, कोणी नाही, सेल्समॅन होते असे सांगून खोलीत जाऊन ते पार्सल लपवले. तिला काही सुचेनासच झालं काय करावं म्हणून. बाहेर ड्रायव्हर काका आले म्हणून ती सासूबाईंना सांगून निघून गेली. क्लासेसला पोचली तरी तिच्या डोक्यातून काही ते विचार जातच नव्हते. तिने कसेबसे शिकवण्यावर लक्ष केंद्रित केले आणि लेक्चर्स आटपून जरा वेळ स्टॉप रूममध्ये बसून इतर शिक्षकांशी बोलू लागली. थोडा वेळ तिला त्या गोष्टींचा विसर पडला. आदित्य यायच्या वेळी झाल्याने ती बाहेर येऊन खाली बघू लागली. तिने आज मुद्दामच आदित्यला कॉल केलेला नाही. तेवढ्यातच ती कालची मुलगी रस्ता क्रॉस करताना तिला दिसली आणि एकदम तिला आठवले की ही तर राधिका आहे ना. ती लगेच खाली आली पण पुन्हा ती तिथून निघून गेल्याचे तिला दिसले. आदित्यच्या गाडीचा हॉर्न ऐकू आला तशी ती समोर येऊन त्याच्या गाडीत जाऊन बसली. त्याने तिच्याकडे बघितलेच नाही कारण त्याला खोटा राग दाखवायचाच होता. पण इकडं राधिका दिसल्यामुळं तिला त्या कुरिअरची आठवण झाली आणि तिचाही राग वरती आला. ती सुद्धा आदित्यशी काहीही बोलली नाही. त्याला वाटले होते ती त्याला म्हणवेल, सॉरी बोलेल, पण छे, असे काहीच घडलेले नव्हते. त्याने अनेकदा खोकलून तिचे लक्ष स्वतःकडे वेधण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही तिने प्रतिसाद दिलाच नाही. घरी आल्यावर चहा घेऊन आरोही वर गेली आणि इतका वेळाने दाबून ठेवलेले अश्रू डोळ्यातून बाहेर काढले. आदित्य खाली आईसोबत गप्पा मारत बसला होता. वरद आल्यावर त्यांच्या गप्पा अजूनच वाढलेल्या होत्या. बराच वेळ बोलून तो खोलीत आला तेव्हा आरोहीने दिसल्याने तो बाल्कनीत आला तर तेथेच खुर्चीत बसून डोळ्यात पाणी आणून शून्यात नजर लावलेली आरोही त्याला दिसली. अच्छा, मी आज कॉल उचलला नाही म्हणून इतका राग आलेला आहे का तुला? बापरे, प्रकरण जास्तच गंभीर आहे वाटतं. या अंदाजाने पुन्हा खोलीत येऊन तो फ्रेश झाला आणि मग हळूच तिच्या बाजूला जाऊन बसला. तिच्यासमोर मोबाईल धरून एक सेल्फी घेण्याचा प्रयत्न तो करत होता पण ती उठून दुसरीकडे जाऊन उभी राहिली. त्याने तिचा हात धरून पुन्हा बसवण्याचा प्रयत्न केला पण रागाने तिने हात झिटकारला आणि तिथून सरळ खोलीत जाऊन निघून गेली. चेहऱ्यांवर पाणी मारलं आणि खाली जेवायची तयारीला करायला निघून गेली. सासूबाईंनी मोजकच बोलून रेडिओवर गाणी ऐकत जेवण तयार करू लागली. आदित्य एकटाच खोलीत बसूनही अशी का करत आहे त्याला काही कळत नव्हतं. राग मला आलेला होता, मला म्हणवायचं सोडून स्वतःच रागावून बसलेली आहे, याला काय अर्थ आहे असे स्वतःशीच बडबड करू लागला. जेवायची वेळ झाल्याने खाली आला. मॅडम अजूनसुद्धा रागातच होत्या त्यामुळं तो हॉलमध्ये सोफ्यांवर बसून टीव्ही बघू लागला. जेवण तयारच होताच तिने सगळ्यांसाठी ताट वाढायला घेतले. वरदला भूक लागल्याने त्याने पटापटा सगळ्यांना टेबलवर बोलावले. गरमागरम खिचडीसोबत पापड आणि लोणचे बघून सगळ्यांना खूप भूक लागलेली होती. सगळे गप्पा मारत जेवण करतच होते. आरोही मात्र गप्प होती. दोघात काहीतरी झालेले आहे म्हणून इतरांशी तिला काही विचारले नाही. जेवण आटपून सगळे झोपायला निघून गेले. आरोही बराच वेळ किचनमध्येच होती. उद्यासाठी चणे भिजत घालीत होती. बराच वेळ झाला तरी ती खोलीत आली नाही म्हणून आदित्य खाली येऊन, आज झोपायचं नाही आहे का तुला, असे जरा आवाज वाढूनच बोलत होता. त्याच्या आवाजाने ती घाबरली आणि तुम्ही झोपा, मी काम आटपून येते असे बोलत होती. त्याने जे काही काम आहे ना ते उद्या करायचं असे बोलून दिवे बंद केले आणि तिला जबरदस्ती खोलीमध्ये घेऊन गेला. खाली उगाच तमाशा नको म्हणून तीही गुपचूप खोलीत गेली. खोलीत आल्या आल्या आदित्यने तिला, ठीक आहेस ना तू, असे विचारले. तिने काहीच उत्तर दिले नाही. आदित्य म्हणाला, मी तुला काहीतरी विचारत आहे असे आवाज वाढून बोलत होता. तेव्हा हो, मला काय होणार आहे असे उत्तर तिने दिले. काय झालंय स्पष्ट सांग की, माझा राग वाढत चाललेला आहे आता. तेव्हा मी असं काहीच केलेलं नाही आहे की तुझा राग वाढेल. या उलट राग तर मला यायला हवा होता असे बोलून बेडवर बसली. आदित्य म्हणाला, कसला राग आलेला आहे तुला? आरोही म्हणाली, खोटं बोललात ना तुम्ही माझ्याशी. तुम्ही राधिकाला विसरले नाही म्हणून. तिचा आणि तुमचा काहीही संबंध नाही आहे असं तुम्ही मला सांगितलं होतं ना. आदित्य म्हणाला, एक सेकंद, तुला हे नाव कुणी सांगितलं ग? मी तर कधी बोललो नाही.
आरोही म्हणाली, हो, तुम्ही तर बरंच काही लपून ठेवलेलं आहे ना माझ्यापासून, म्हणून मला काही कळणार नाही असं वाटलं का तुम्हाला? आदित्य म्हणाला, तू काय बोलत आहेस मला काही कळत नाही. का मूर्खासारखी तेच ते विषय काढत आहेस? मी कालच तुला स्पष्ट सांगितलेलं आहे ना. आरोही म्हणाली, अच्छा, असं काहीच नाही का? आदित्य म्हणाला, खरंच. आरोही म्हणाली, दुपारचे कुरिअर त्याच्यासमोर धरून, मग हे काय आहे? आदित्य म्हणाला, हे कुरिअर हातात घेऊन बघतो, त्यावरचे नाव बघून तोही शॉकच होतो व ते खाली फेकतो. हे तुला कुठं मिळालेलं आहे? आणि चिडूनच बोलत होता. आरोही म्हणाली, कुरिअरने आलं सकाळी घरी. जर तुमचा खरंच काही संबंध नाही तर हे इथे कसं आलेलं आहे आणि यावर तुमचंही नाव कसं आहे? आदित्य डोळे मिटून शांत बसला होता. त्याला कसलेच काही संदर्भ लागत नव्हते, त्यामुळं तो काय बोलणार? आणि आरोहीला आता काहीही उत्तर दिले तरी तिला ते पटणार नव्हते. त्यामुळं त्याने वरदला फोन करून खोलीत बोलवून घेतले. दादाचा इतक्या रात्री फोन आलेला बघून तोही टेन्शनमध्ये आला आणि लगेच वरती आला. वरती येऊन बघतो तर दोघांची तोंड दोन दिशेला होती. त्याने येऊन दादाला काय झालं असा बोलत होता. आदित्यने खाली पडलेल्या इन्व्हलपकडे बोट दाखवून ते उघडून बघ आणि सांग काय आहे ते म्हणून. वरदने ते पॉकेट हातात घेतले. नाव वाचून तोही आश्चर्यचकित झाला. कुणाला काही विचारायची सोय होत नव्हती, त्यामुळे गुच्छाप ते पॉकेट फोडले आणि आत बघू लागला. आतून राधिकाचे काही मॉडेलिंगचे फोटो व एक लेटर त्याने बाहेर काढले व तो वाचू लागला. आदित्यने त्याला अडवून शॉर्टकटमध्ये सांग काय लिहिलेलं आहे ते, असं तो म्हणत होता. आरोही देखील वरद काय वाचतो हे बघू लागली होती आणि ते फोटो बघून कन्फर्म झाले की तिला दिसलेली मुलगी ही राधिकाच होती. वरदने पत्र वाचून त्यात राधिकाने 2 वर्ष आधी मॉडेलिंगसाठी केलेल्या अर्जांचे प्रतिउत्तर या पत्रात आहे. तिने अर्ज केला तेव्हा तुमचे लग्न झालेले होते असल्यामुळे तिनं त्यात तिथला पत्ता टाकलेला होता. तिचा अर्ज इतके दिवस वेटिंगवरच होता. आता तिचे नवीन फोटो त्यांनी मागितलेले आहे असे पत्रात लिहिलेले आहे, असे आदित्यला तो सांगत होता. ते ऐकून आदित्य आरोहीजवळ जात, झालं समाधान की अजून काही आहे बाकी विचारायचं? नाही, मी ना एक कामच करतो, तुझी आणि तिची भेटच घडून देतो. म्हणजे तिच्याकडून सगळं ऐकून घे तू नीट, तेव्हाच तुला विश्वास बसेल माझ्यावर, असे रागात बोलून खोलीच्या बाहेर निघून गेला. तसे आरोही घाबरून त्याच्या मागे जाऊ लागली. वरदने तिला थांबवलं. वहिनी, थोडा वेळ राहू दे त्याला एकटंच, असे बोलून नेमकं काय झालं हे तिला विचारू लागला. तिनेही त्याला सगळं सांगितलं आणि 2 दिवसापासून ती क्लासजवळ मला दिसत आहे आणि ती दिसेनाशीच झाली की लगेच आदित्य येतात आणि आज हे कुरिअर, म्हणून माझ्या मनात असा संशय आला होता. वरद म्हणाला, अगं बहिणी, तुला कसं सांगू, ती याच शहरात राहते, त्यामुळे ती कधीतरी कुठेतरी दिसणे स्वाभाविकच आहे. मध्यंतरी ती दुसऱ्या शहरात गेली होती पण परत इकडे आल्याचे कळाले. पण ती फक्त दिसली म्हणून तुमच्या नात्यात अविश्वास येऊ देऊ नका. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा.